कर्नाटकची गाडी आहे. टर्न आला नाही काय होय काय झालं टर्न आया नहीं क्या टर्न आया नहीं क्या वो कहाँ से भर के आया था लोड कहाँ से लेके आया बेलगांव जा रहा है आया था ना उधर से बॉम्बे से आराम से चलने का ये पहले लगा हुआ है कि अभी लगाए हो कांच को हाँ अभी हुआ है कांच का पहले का है ना फिर अभी पलटने के बाद डीजल पूरा नीचे गिर गया ठीक है बास मारा अभी क्रॉसिंग के लिए गाड़ी नहीं आया अभी तक आया हो ड्राइवर को लगा नहीं ना किधर मालक लोग है क्या बैठो मालक लोग जल्दी अरे नहीं नहीं शूटिंग निकल रहा हूँ चिल्लाएगा नहीं शूटिंग निकल रहा चिल्ला रहा है नहीं दे चलो ठीक है आप लोडिंग के लिए आए क्या तर मित्रांनो ट्रेन आहे बघा त्या टर्नामुळे फसतंय माणूस डायरेक्ट पलटी झाली कर्नाटकची गाडी थांबलो म्हणलं ड्रायव्हरला काय लागलंय का बघा विचारून ठीक आहे. नमस्कार मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा. राम राम मित्रांनो नमस्कार. तर बघा आता आपण निघालोय रांजणगाववरनं बेंगलोरसाठी. बघा रस्त्यात लागले गाव आपलं हे बघा चालू लोणंदचं बघा अहिल्याबाई स्मारक. एवढं गाडीतनं काही शूट नीट घेता आलं नाही समजून घ्या. बघा अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठान चौक. तर हा आहे सालप्याचा घाट. सालप्याचा घाट चढायला लागलो बघा. ढाकारा बघा किती मस्त आला. उभा बनवला होता व्हिडिओ रील्ससाठी म्हटलं टाकूया प्रेक्षकांना दाखवूया. हिरवा निसर्ग छान दिसतो. इथं कसे ओव्हरटॅक मारतोय बघा कन 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 हे होतं. तर मित्रांनो हा बघा सालप्याचा घाट आहे. राजस्थानीवाला म्हणला थांबा मी पण थांबलो. कसं होतं मित्रांनो मोठी गाडी असली का नाही अजिबात ओव्हरटॅक मारायचं नाही. ते व्हिडिओ शूटिंग करायचं म्हणून बघतात लोक. हे बघा पिकअपवाल्याच्या अंगात किती मस्त आहे. घाटात काय ओव्हरटेक करायची काही गरज आहे का. थांबला नाही परत टाकले शिव्या जरा त्याला. आता ओव्हरटेक करायचं आपल्याला ते म्हणतोय जा आपण काय ओव्हरटेक करत नाही कारण पुढनं गाड्या येते त्या घाट तोडका आहे त्यामुळं म्हणलं थांबावं जरा. तर आपण म्हणलं पुढे गेल्यानंतर ओव्हरटेक करूया. मोकळी जागा भेटल्याशिवाय ओव्हरटेक मारायचीच नाही. का तर मारले ओव्हरटेक. कर्नाटकची गाडी आहे. टर्न आला नाही काय होय काय झालं टर्न आया नहीं क्या 10 टन टर्न आया नहीं क्या वो कहाँ से भर के आया था लोड कहाँ से लेके आया बेलगांव जा रहा है आया था ना उधर से बॉम्बे से आराम से चलने का ये पहले लगा हुआ है कि अभी लगाए हो कांच को हाँ अभी हुआ है कांच का पहले का है ना फिर अभी पलटने के बाद डीजल पूरा नीचे गिर गया ठीक है बास मारा. अभी क्रॉसिंग के लिए गाड़ी नहीं आया अभी तक आया हो ड्राइवर को लगा नहीं ना किधर मालक लोग है क्या वो बैठो मालक लोग जल्दी अरे नहीं शूटिंग निकल रहा हूँ चिल्लाएगा नहीं शूटिंग निकल रहा हूँ चिल्ला रहा है रहने दे चलो ठीक है. आप लोडिंग के लिए आए क्या तर मित्रांनो एक ट्रेन आहे बघा. त्या टर्नामुळे फसतंय माणूसली डायरेक्ट पलटी झाली कर्नाटकची गाडी. थांबलो म्हणलं ड्रायव्हरला काय लागलंय का बघा विचारून ठीक आहे. पलटी झालेली दिसते गाडी.
लय अवघड आहे. सांभाळून चालत जा. त्याला सकाळ सकाळचं झोपायच्या तंद्रीत असेल. दिलं गाडीनं आणून टाक. स्पीडमध्ये टन हाणते ती बारक्या गाडीची. मला हाईट असला का त्यांना अंदाज लागत नाही रोडचा. नवीन ड्रायव्हर बसवलं का तीच लपडा होतो थोडाफार. बघू ठीक आहे. चला भेटूया अशाच. ते काय रोडवरती दुर्घटना होते पण नाही ड्रायव्हरचे चूक. ड्रायव्हरची पण नाही पूर्ण. रोडचं काम चालू आहे. रोड डिपार्टमेंटची चूक आहे. ड्रायव्हरनं पण जरा दमान चालायला पाहिजे होतं. वरून गाडी येते स्पीडनं. माग आहे ब्रिजवरून येते गाडी स्पीडनं. तर मित्रांनो गाडी चालू केली दाखवतो नंतर पुढचा व्हिडिओ. तर मित्रांनो बघत राहा आपला चॅनल. अजून जर कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण आलेलो आहे मुल्लाचा ढाबा. इथं हुबळी धारवाड रोडला आहे. आपल्या बेळगावच्या पुढं आलं का आहे बँगलोर साईडला. बघा आता आलो आपण त्यांचे बेसिनकडे जातो आपण. हातबीत ह्या काय असं बेसिन आहे त्यांचं. वरनं लिहिलं आहे थुकू नका इथं. बघा आता आलो आहे. ऑर्डर करूया आपण काहीतरी. येईल वेटर ह्या काय इथं अशी ड्रायव्हर बसलेली असते. खूप गर्दी असते इथं. 3:30 वाजले ते. आम्ही 3:30ला जेवायला आलो इथं. वरनं पारदर्शक पत्रा लावला आहे. एकदम वाटते लाईटच लावल्या का ती. एकदम फोटो खतरनाक येतात बघा. बघा आता पाठीमागं इकडं एक साईड मोकळीच आहे. तिकडं बसलोच नाही म्हटलं. तिकडं आपल्याला सर्व्हिस भेटायची नाही. कोण येतंय का बघावं म्हटलं. तर मित्रांनो आता आलाय बघा. बोलो हाफ फुल हाफ एक रोटी. हा रोटी कडक लावा थोडं. तर मित्रांनो आपण मागवलेलं आहे मटण. मटण आलेलं आहे. कांदा लिंबू दिलेला आहे. मस्त बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये भेटतं. बघा इथं गर्दी आहे जेवणाऱ्यांची किती. तर आता बघा आली ऑर्डर. आता जेवतो. एकदम मस्त जेवण आहे. बघा एक रोटी मी संपवली. दुसरी रोटी आली आहे. बघा रोटी किती मोठी आहे. तर मित्रांनो बघा आता मस्तपैकी जेवतो. हे बघा मित्रांनो कचऱ्याच्या गाड्या चालल्या. ते बेंगलोरला चाललेत का ह्याला चाललेत काय माहिती. आपली गाडीमध्ये आहे त्यांच्या पुढं. कुठं दुसरी स्टेटला चालले तेवढं खरं आहे. ब्रँड कलर कुठल्या महानगरपालिका त्या महानगरपालिकेला चालले. एन्थॉनी मोटर्स कुठं बनवलं आपल्याला बनते बाबा. तर मित्रांनो आपण आलो आहे हरिहरला. तर हरिहरला याच्यासाठी थांबलो आहे की आपला गॅस आला आहे संपत. राहिला आहे काहीतरी 600-700 ग्रॅम. एंड टायमिंगला धोका नको म्हणून गॅस भरून घेतो आहे. बघा इकडं पार्किंग आहे. तिथं पुढे एकच दुकान चालू आहे. तर बघा तुम्हाला बघायला भेटतं. बघा काही तर भाजी, टमाटा, कांदा, शेवग्याच्या शेंगा. हे बघा काटा आपलं एवढं बघा गॅस होता. म्हणजे साधारणतः 900 ग्रॅम राहिला होता. एंड टायमिंगला ह्या मिरची पण आहे इथं. गॅसचं बाटला इथं, पाण्याचा बाटला इथं. परत मला सांगतो आपल्या युरिया टाकायच्या त्या पाईप आहेत. त्या प्रेस करायच्या पण पाईप आहेत. त्या भरपूर सामान आहे. डेप लिक्विड भेटतं पण काही गॅरंटी नसते. बाहेरचं टाकत जाऊ नका. शोरूमचं शक्यतो टाका. ह्या काही ब्रश, गाडी साफसफाई करायला, अंडी, परत गाडीत लागणारं सामान बरंचसं सामान आहे.
चिंचचं ते साठा करून ठेवलेला आहे. कोलगेट, ब्रश, जे काय लागेल ते असतं. बघा इकडं कुकर हे आहे इथं विक्रीसाठी. पाण्याचं ते बाटल्या, मोठ्या आपल्या एमटी बाटल्या. बघा हे मालक आहे ते आपल्या ह्याचा वायसर गेला होता, वायसर टाकून घेतला. सारखाच वायसर जातो. काय होतं ते लूज बसतं आणि ते आपल्याला फिरत नाही ना फिरकी, त्यामुळं आपण थोडा दाबून 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 त्याचं ते बुदबुदाच पडतो. मटण मसाला हे पुढे ते बघा सेटनं भरायला लावला आहे बाटला आणि आलं आहे माझ्याबरोबर गप्पा हाणत बसले. आता काय झालं, मी बसलो होतो बाहेर, अचानक आलं पोलीसवाला, दमच दिला मला. म्हणला हे क्यों बैठा आहे, त्यांच्या कन्नडीत बोललं. मला काय कळलं नाही. ते शेट म्हणला वो लाईट बंद करणे के लिए बोल रहा है. आणि थोड्या वेळात माझा बाटला भरला आणि दुकानच बंद केलं. बरोबर 12 वाजता पोचलो होतो. त्याला बाटला तर भरून घेतला, टेन्शन नाही. आता बघू पुढं कसं होईल तसं होईल. तर आता जायचं बाटला भरून नॉनस्टॉप जायचं आहे. हे बघा आता पोचलो आहे. बघा 360 बुश टावर आहे तो. बघा त्यांनी डेकोरेशन एवढं जे खास केलं आहे ना, तुम्हाला सांगतो. बिझनेस पार्क 360 बिझनेस पार्क म्हणून आहे. बघा हे सिक्युरिटी आहे, सिक्युरिटी आलं आहे आपल्याला हे करायला. बघा हे बुश कंपनी का दिसते का, सिक्युरिटी केबिन, प्रशस्त गेट, अशी बनते कंपनी. बघा असंच नवनवीन व्हिडिओ टाकत जाईल. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघा ही झाडं बिडं मस्त आहे ती. बघा आपली गाडी बघा इथं उभा आहे, रोडवरच उभा केली ना, त्याला माहिती विचारत. ते बघा लाईटिंग कसं आहे, हे मस्त. किती खर्च करेल कंपनी काय सांगता येत नाही. बघा कसं सुसज्ज असं. बघा लांबनं मी पार्किंगला लावली गाडी, तिथनं लांबनं सीन घेतला आहे. त्यांच्या पण भाषेत इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे 360 बिझनेस पार्क लिहिलं आहे. बघा रात्रीचं आतमधल्या लाईटी चालू आहे त्या. बघा आता सकाळचं आहे. गाडी लावली मी बाहेर इथं. बघा कंपनीच्या गेटवर लावली गाडी. हे बघा सरकारी गाडी आहे, काय ते CSFची गाडी आहे बहुतेक. त्या कशाला लिहित काय माहीत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.